प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, आपला विश्वास पुढे घेऊन जा. प्रभू इथं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला अडचण नाही, देवाला अडचण नाही. देव समर्थ आहे आपला गौरव करून घेण्यासाठी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद का ज्या साक्ष आल्या त्या प्रभूसाठी, प्रभूच्या गौरवासाठी मोटिवेट आम्हाला करायला होत्या का. देव अद्भुत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, किती वर्षानंतर हे राहिलं? 9. प्लीज उभा राहा. किती वर्ष? 9 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, प्रभूकडे पहा. मी देवाचं भय धरून सांगतो, मी या वीकमध्ये प्रे करत होतो की या 1-2 वीकमध्ये भरपूर सिस्टर्स आले प्रेसाठी, लोक बोलवत होते. आणि म्हणलं प्रभू सध्या रिझल्ट दिसत नाही रे मला सध्या, पण मी तर त्याच व्यक्ती प्रे करतोय आणि लोक विश्वासाने बोलवत आहेत, मला रिझल्ट पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला धन्यवाद की या बहिणीला प्रभूने पुढे आणलं त्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण आशेने बोलवतो लोकांना आणि तुम्ही पण विश्वासाने आमंत्रण देता. Yes. ते एक ओझं असतं ते आपल्यावर, कारण प्रभू मी तर बोलवलंय त्यांना. आणि लोक पण आशेने काय करतात, सांगतात. आणि मी म्हटलं प्रभू या 2-3 महिन्यात काही रिझल्ट मला दिसत नाही, मला रिझल्ट दाखव तुझ्या महिमेसाठी. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी डिक्लेअर करणार, मला रिझल्ट दिसो न दिसो मी डिक्लेअर करणार आणि देव 100% कार्य करतोच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला मी महिमा देतो, परमेश्वर महान आहे आणि देवाला फरक पडत नाही 8 वर्ष असो, 9 वर्ष असो किंवा 90 वर्ष असो. Yes. देव आपला गौरव करून घेतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक विश्वास ठेवतात, कोण कार्य करेल? परमेश्वर कार्य प्रभू करणार. करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आपण 1 सॅम्युएल, पहिले शमूएल 14 अध्याय आणि 6 वचन हा रीड करू. तेव्हा पलिष्टी भ्याले, कारण ते म्हणाले देव छावणीत आला आहे. नाही, किती काढलं? 1 सॅम्युएल 14 अध्याय 6. 6 वचन. आणि योनाथन आपल्या तरुण शस्त्रवाहकाला माईक जवळ म्हणाला, पकड, आवाज कमी येतोय. आणि योनाथन आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, चल आपण त्या बेसुंताच्या ठाण्यावर जाऊ, कदाचित यहोवा आमच्यासाठी कार्य करील. आणि बहुतांनी किंवा थोडक्यांनी तारायला यहोवा काही अडचण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पुन्हा एक प्रॉफेटिक वर्ड परमेश्वर आम्हाला देतोय, जे Yes. मागच्या वीकला प्रभूने दिलंय. आणि योनाथन या ठिकाणी म्हणतो बहुतांनी, कसं बहुतांनी किंवा थोडक्यांनी तारायला देवाला अडचण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, खूप सुंदररित्या तो आपल्या जीवावर जाहीर करतोय. बहुतांनी कसं, बहुतांनी म्हणजे भरपूरनी, कसं भरपुरीनी किंवा थोडक्यांनी थोडक्यांनी किंवा थोडक्यांनी आम्हाला तारायला देवाला अडचण. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो माझ्यातर्फे अडचण नाही. जर अडचण करतेस तर फक्त तूच आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय अडचण करणारे कोण आहेत? आपण आहोत. सगळे बोला कोण आहेत? आपण आहोत. सैतान तर म्हणतो प्रभू विनाकारण मी बदनाम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. तू विश्वास ठेव, देव आपला गौरव करून घे. येस आमेन. तू प्रत्येक गोष्ट सैतानाच्याच डोक्यावर टाकशील, त्यांनी केलं त्यांनी केलं त्यांनी केलं. चर्च आयुष्य नाव ठेवण्यात जाईल आणि आशीर्वाद कधी येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी बाजू माझी आहे ती मला धरून राहायची येस. आणि जी बाजू परमेश्वराची प्रभू ती करून घेईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान लाख प्लॅन करो, पण जर देवानी इच्छा केलीच आम्हाला ब्लेस करावं तर चर्च तो केल्याशिवाय राहणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सैतानाच्या मर्जीने चालत नाही, आम्ही देवाच्या कृपेने चालतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सैतान पहिलेपासून मनुष्य घातक आहे, मनुष्य विरोधक आहे, तो त्याचं काम करल. पण जर देवाने ठरवलंच मला ब्लेस करायचं, येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग देव करणार का नाही करणार? येस करणार. म्हणून सैतानावर हरकत घेण्यापेक्षा, त्याला नावं ठेवण्यापेक्षा मला माझ्या विश्वासावर काम करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान गप्प बसेल का? नाही. तो त्याचं काम चालू ठेवत, तो त्याचा विरोध करत राहणार, तो निराशा पाठवत राहील. पण आपण कोणत्याही स्थितीमध्ये आपला विश्वास सोडायचा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन आपल्या जीवाला स्पर्श झालं पाहिजे. येस. काय वचन होतं? देवाला अडचण नाही. नाही, त्याच्या पहिले थोडक्यांनी थोडक्यांनी किंवा बहुतांनी थोडक्यांनी किंवा बहुतांनी प्रभूला फरक पडत येस. नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा फरक कोणाला पडतो? आपल्याला पडतो. आमच्या मानसिकतेवर फरक Yes. पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 2-3 दिवसात मी पुण्याला होतो, पास्टर विल्सनची प्रार्थना होती, त्या ठिकाणी होतो आणि थंडीत पण खूप फिरलो आणि म्हणून खूप सर्दी झाली. प्रेयरला बसतोय तर
कॉन्सन्ट्रेटच होत नव्हतं, पण हे वचन माझ्याकडे होतं. प्रभूला फरक पडत नाही का तुझी शरीराची अवस्था कशी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपलं सामर्थ्य पाठवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं एक पास्टर म्हणून आमचं काम असतं का आम्ही जास्त प्रभूच्या प्रेझेन्स मध्ये बसावं, एकाग्र व्हावं. पण 3 दिवसामध्ये मी खूप प्रयत्न करत होतो, पण माझी फेलोशिप तशी होत नव्हती. मग निराशा यायला लागली मला, कारण प्रभू संडेला तर चर्च आहे आणि मी तसं कनेक्ट का होत नाहीये, मला वर्ड्स का तशी येत नाहीये, मग आता संडेचं कसं होईल. पण हे वचन माझ्या मनात फिरत होतं, देवाला थोडक्याने फरक पडत नाही. म्हणजे तुझी बाजू जरी शारीरिक कमकुवत असेल, पण देवाला आपलं सामर्थ्य पाठवायला फरक पडणार नाही. आणि प्रभू आपली उपस्थिती पाठवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जर आपण लपलो एखाद्या स्थिती मागं का नाही येऊ शकत, तर मग नाही येऊ शकत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आम्हाला कळलं का भरपूरनी किंवा थोडक्यांनी देवाला फरक पडत नाही, तर खरोखर देवाला फरक पडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रयत्न करून करून निराश होतो. काय होतो? निराश होऊन आणि जातो. निराशेद्वारे आम्हाला वाटतं की आता ह्या स्थितीमध्ये माझ्यातर्फे काही होऊ शकत नाही. नाही. पण मी पुन्हा सांगतो, स्थितीचा फरक आम्हाला पडतो. येस. कोणाला पडतो? आम्हाला पडतो. हा, वयाचा फरक आम्हाला पडल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला स्थितीचा फरक पडत नाही. नाही. प्रभू कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आपला गौरव करून घेऊ येस शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जी ही लढाई तुम्ही लढताय, जेही आव्हान तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला वाटतंय की मी एफोर्ट केलेत, मी प्रयत्न केलेत, पण मला असं दिसू लागलं की समस्या मोठी आणि माझी परिस्थिती कशी झाली, छोटी झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग मला असं दिसतंय की मी अशक्त आहे, मी लाचार आहे, आता या स्थितीमध्ये, या समयामध्ये, एवढ्या वेळामध्ये कदाचित येऊ शकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या हिशोबाने कदाचित बरोबर पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण परमेश्वरचं कार्य बुद्धी सामर्थ्याच्या पलीकड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची बुद्धी सहमत होत नाही, याचा अर्थ हे होत नाही की देवाला पण ते अशक्य आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण शक्य करू शकतो? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च स्वतःला सांगावं आपण, जसं आपण प्रयत्न करतो रिझल्ट येत नाही, स्थिती अशक्त वाटते, म्हणा होय माझ्या हिशोबाने बरोबर पण आहे, पण माझ्या जीवनामध्ये देवाचा हस्तक्षेप असणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर या थोडक्या स्थितीमध्ये, या कमी वेळेमध्ये, या नाजूक स्थितीमध्ये पण आपला गौरव करून घेण्यास समर्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमोन, करणार का नाही करणार? येस करणार. परमेश्वर करू शकतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला आमचं माइंड बदलायचं. देवाला अडचण नाही. कोणाला? देवाला अडचण आम्ही नाही. म्हणतो प्रभू कधी करशील, मग प्रभूला अडचण आहे का? नाही. अरे बाबा खूपच अवघड आहे बरं का तुझं, मला विचार करावा लागेल. चर्च प्रभूला अडचण नाहीये, प्रभूला हरकत नाही. नाहीये. तुझी समस्या किती क्रिटिकल असू दे, तुझा आजार किती मोठा असू द्या, तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स किती गुरफटलेले असू द्या, देवाला कधीच कोणत्या बाबतीत अडचण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अडचण फक्त आमच्या मानसिकतेची. येस. प्रेज द लॉर्ड. कारण हालेलुया. आमचं मन एक ज्ञान आहे त्याच्याकडे, आणि ते ज्ञान मर्यादित आहे, आणि ते ज्ञान सांगतं का कदाचित अशा स्थितीमध्ये हे घडू शकत नाही. पण लॉर्ड परत सांगतो का मी बुद्धीच्या पलीकडे कार्य करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूकडे आज ही प्रार्थना करायची आहे की देवा तू जे मला आशीर्वाद देणार आहे, माझी मानसिकता तुझ्या ब्लेसिंगच्या मध्ये येऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमोन, आज आम्ही कोणाजवळ आलो? देवाजवळ आलो. देव उगाच आला का? नाही. परमेश्वर आमची भेट घेण्यासाठी आला. Yes. आणि मनुष्यासारखी प्रभूची भेट नसेल, देव भेटायला यासाठी आला का आमचा आनंद प्रभूने पूर्ण करावा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च आपला विश्वास मोठा करा, का देवाला अडचण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त माझी मानसिकता मला काय ठेवू देत नाही, भरोसा विश्वास ठेवू काय ठेवू देत नाही, विश्वास ठेवू देत किंवा नाही. भरोसा ठेवू देत नाही. कारण माझं मन म्हणतं कस काय शक्य आहे, कस काय होऊ शकतं. येस, मन ते म्हणतंय, पण मनाचं ऐकू नको, तू प्रभूचं ऐक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक उदाहरण घेतो मार्था आणि मारियाचं. आपण या ठिकाणी योहान शुभवर्तमान याचा 11 अध्याय काढू आणि त्याचं 39 वचन वाचू. 39 वचन. येशूने म्हटले, तुम्ही ही धोंड काढा. त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, हे प्रभू, आता त्याला घाण येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मार्था आणि मारिया आपण ऐकलं, हालेलुया. येशूच्या जवळचे आहेत. त्यांच्या जीवनात काय घडलं कोणाला माहितीये? येशूला. सगळे मला कोणाला माहितीये? येशूला माहिती आहे. येशूला सगळं माहिती आहे, तो आजारी आणि तो मरण पावणार आहे. ज्या दिवशी निरोप आला होता त्याच दिवशी येशू म्हणला होता का हे आजार देवाच्या
गौरवासाठी आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं येशू त्या ठिकाणी गेला, या दोघींना कन्व्हिन्स केलं आणि कबरेकडे नेलं. कुठे नेलं? कबरेकडे नेलं. आता प्रभूला हरकत नाहीये, प्रभूला अडचण नाही, म्हणून देव काय म्हणतो? काय काढा? धोंड बाजूला काढा. Praise the Lord. हालेलुया. देवाला अडचण असती तर देवाने धोंड काढायला लावली नसती. Praise the Lord. हालेलुया. Come on, परत सेम 39 वचन. येशूने म्हटले, तुम्ही ही धोंड काढा. हा, काय काढा? धोंड काढा. का काढा? देवाला काय कार्य करायचंय का शेवटच्या टायमाला चेहरा पाहायचा आहे? नाही. बायबल सांगतं त्यात म्हणले का वास येईल, म्हणजे त्याचं प्रेत पाहावं. आता तशी स्थिती त्याची राहिलेली नाही. म्हणजे आपण बी बघतो ना, अशी काही वाईट घटना घडली तर पटकन आपण म्हणतो नाही त्याला काय सुटल? वास सुटल. काय सुटल? वास सुटेल. आणि ते किती दिवस झालेत? 4 दिवस. 4 दिवस झाले. साहजिक आहे का त्याचं तोंड पाहावं, म्हणून देव म्हणत नाही का धोंड काढा. देवाला त्याला काय करायचंय? जिवंत करायचंय. देवाला त्याला बरं करायचंय. म्हणून परमेश्वर म्हणतो का प्लीज माझी इच्छा आहे तुम्ही दोघांनी ती काय करावी? धोंड बाजूला काढावी. Praise the Lord. हालेलुया. आता प्रभू येशू शिष्यांना म्हणू शकला असता, लोकांना म्हणू शकला असता, पण कार्य कोणाच्या लाईफ मध्ये करायचंय? पण विश्वास पण कोणाचा पाहिजे? मार्था मरियेचा. कमॉन, कळतं चर्च, आम्ही तर विश्वास ठेवतोय, पण तुमचा पण विश्वास तेवढाच महत्वाचा. येस. Praise the Lord. हालेलुया. बायबल मध्ये 2 प्रकारचे विश्वास पाहिलेत. एक ठिकाणी प्रभूंनी समोरच्याच्या विश्वासाद्वारे त्यांना ब्लेस केलं. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि काही ठिकाणी समोरच्याचा विश्वास प्रभूंनी गृहीत धरला, नाही. आपल्या विश्वास त्याला बरं केलं. येस. Praise the Lord. हालेलुया. मग कदाचित तुमची वेळ आज अशी आहे का ते तुमचा विश्वास शोधतोय. येस. Praise the Lord. हालेलुया. आता प्रभू त्यांना कबरेकडे आणलं. यांनी येशूला नेलं का येशू त्यांना नेलं? येशूने नेलं. येशूची इच्छा होती चर्च, कारण येशू म्हणतो मला अडचण नाही, भले त्याला 4 दिवस. येस. Praise the Lord. हालेलुया. मग अडचण इथं कोणाला आहे? मार्था मरियेला. सगळे मला कोणाला आहे? मार्था मरियेला. आज सेम प्रॉब्लेम आहे चर्च. येस. आज सेम मार्था मार्यासारखं आम्हालाच प्रॉब्लेम आहे. आमची मानसिकता प्रभूवर आम्हाला भरोसा करू देत नाही. येस. प्रत्येक आठवडी परमेश्वर येतो, आमच्याशी बोलतो का नाही बोलत? येस बोलतो. देवाचं वचन आम्हाला धीर देतं, आम्हाला आधार देतं, मला कार्य करायचंय, मला ब्लेस करायचंय. देव उगाच बोलतो का? नाही. त्याला तुमच्या अडचणी माहिती आहे. तो उगाच बोलत नाही, तो कंडिशन बघूनच बोलतो. पण आमची मानसिकता देवाच्या शब्दाला सहमत होत नाही. Praise the Lord. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय? आज कोण प्रॉब्लेम झालं इश्यूसाठी? आपणच. लाजर मोठा प्रॉब्लेम नव्हता, त्याचं मरण मोठं प्रॉब्लेम नव्हतं. या दोघींची मानसिकता, त्यांचा जगिक अनुभव त्यांना प्रभूवर विश्वास ठेवू देत नव्हता. Praise the Lord. हालेलुया. देव म्हणतो मला अडचण नाही, मला अडचण नाही. अडचण केवळ तुम्हाला आहे. तुमचं मन मला सहमत होऊ देत नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. चर्च, आज आमच्या लाईफ मध्ये तेच चाललंय. म्हणून आज आपली मानसिकता बदलायची. Praise the Lord. हालेलुया. हा, माझ्या हिशोबाने होऊ शकत नाही, पण जर माझा देव हस्तक्षेप करतो तर देव नक्की करणार. येस. आमेन. Praise the Lord. हालेलुया. देव उगाच बोलला का? नाही. देवाला जो आत मेलाय त्याला काय करायचंय? बाहेर आणि काढायचंय. मग देवाने पहिले नाही केलंय का? येस केलंय. कमॉन, केलं का नाही केलं? येस केलंय. जर आम्ही जुना करार वाचला तर इजिकेलच्या पुस्तकात आम्हाला वाचायला भेटतं कधी इजिकेलशी काय बोलला. इजिकेल काढू आपण. 1 वचन. यहोवाचा हात माझ्यावर होता आणि त्याने यहोवाच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले व मला खोऱ्याच्या मध्ये ठेवले आणि ते हाडांनी भरलेले होते. पुढं 2 वचन. आणि त्याने मला त्यांच्यापाशी सभोवार चालवले आणि पहा, उघड्या खोऱ्यात भूमीवर ती फारच फार होती आणि पहा, ती अति सुकलेली होती. 3 वचन. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, ही हाडे सजीव होतील काय? तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू यहोवा, तूच जाणतोस. Praise the Lord. हालेलुया. चे सगळे लक्ष द्या. हे 2 मिरॅकल मी तुम्हाला कनेक्ट करून देतो जे देवाच्या आत्म्याने करेक्ट केले. इथं प्रभूने यांना विचारलं, कोणाला? काय काढा? धोंड बाजूला काढा. देव इन्व्हॉल्व करतोय त्या मिरॅकल मध्ये कुटुंबाला चर्च. Praise the Lord. हालेलुया. देव डायरेक्ट शिष्यानं म्हणू शकला असता, चला 10-12 जण येत ना, चला धोंड काढा, आपण काम करू. देवाने तसं नाही केलं. त्या कुटुंबाला परमेश्वर इन्व्हॉल्व करतो. येस. Praise the Lord. हालेलुया. आज तुमच्या कुटुंबासाठी देव तुम्हाला इन्व्हॉल्व करतोय. येस. Praise the Lord. हालेलुया. जे कोण तुमच्या विश्वासाद्वारे देवाने आपला गौरव करावा. येस. आमेन. Praise the Lord. हालेलुया. आता इझिकेल कोण आहे? इस्केल. इझिकेलला प्रभूने आत्म्यात उचललं, त्या खोऱ्यात नेलं आणि तिथं सुकलेले हाडे आहेत. कसे आहेत? सुकलेले हाडे. सगळे मला कशी आहेत? सुकलेली हाडे. सुकलेले आणि विखरलेले. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि प्रभू आता इझिकेल एक भविष्य वक्ता कोण आहे? भविष्य वक्ता हा, आहे. प्रभू त्याला काय म्हणतो? 3रं वचन वाच परत. 3 वचन. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला,
ही हाडे सजीव होतील काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव प्रश्न विचारतो कोणाला? येसकेलला. सगळे बोला कोणाला? येसकेलला. ही हाडे सजीव होतील काय? इझिकेलचा आन्सर क्लेवर. कोणाला ठाऊक? तुलाच ठाऊक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरं झालं असं म्हणलं नाही बाबा, नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मानवी बुद्धीने तो मांडला पाहिजे होता, हे होऊ शकत नाही. पण त्याने काय उत्तर दिलं? तुलाच ठाऊक. तुलाच ठाऊक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बा प्रभूने मला काय शिकवलं? आजपर्यंत भविष्य वक्तांना प्रभू म्हणला जा आणि तसं कर. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं प्रभू याला करायच्या पहिले विचारतो होईल का? येस. कमॉन माझ्याकडे लक्ष द्या सर्व. प्रभू इझिकेलला पाठवून पुढे जाऊन म्हणतो हाडांशी बोल. कशांशी? हाडांशी बोल. आणि हाडामध्ये काय उत्पन्न होईल? जीवन. ते हाडे जे विखरले ते गोळा होतील, ते गोळा होतील. त्यांना मांस येईल, त्यांना मांस येईल. मग तो आत्म्याशी बोल, मग आत्मा त्याच्यामध्ये शिरल आणि ते जिवंत होतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा प्रभूने मला काय शिकवलं? हा भविष्य वक्ता कोण आहे? भविष्यवक्ता हा आहे. इझिकेल उठ खोऱ्यामध्ये जा, हाडांशी बोल, हाडे काय होतील? सजीव होतील. हा लगेच मानला असता, यस प्रभू मी जातो. गेला असतं का नाही? येस. पण ते तसं नाही मांडला. प्रभू त्याला विचारतो तसं होईल का रे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्यवक्त्यांना असं विचारत नाही प्रभू असं होईल का तसं होईल का. नेहमी भविष्यवक्त्याला काय देतो परमेश्वर? ऑर्डर देतो. Yes. जा असं असं जाऊन तू काय कर. कर. पण इथं प्रभू त्याला ऑर्डर देत नाही, त्याचा विश्वास देव गृहीत धरतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणला असता जा हाडांशी बोल, हाडं जिवंत होतील. विश्वासाने गेला असता. कसा? विश्वासाने पण गेला ते त्याला असता. विचारतो होईल का रे असं. तो काय म्हणतो? तुलाच माहिती. तुलाच माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का माझ्या बुद्धीच्या पलीकडे प्रभू तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभू गृहीत धरतो कोणाचा विश्वास? एस्केलचा विश्वास. सेम इथं कोणाचा विश्वास गृहीत धरतो? मार्था मरियेचा विश्वास. मग ज्या वेळेस विखरलेले हाड कसे विखरलेले हाड. परमेश्वराने उभे केले का नाही केले? येस केले. त्यांना मांस आणलं का नाही आणलं? Yes, आणलं. त्याच्यामध्ये आत्मा टाकला का नाही टाकला? येस टाकला. चर्च इथं जी कंडिशन होती इझिकेलची त्यापेक्षा यांची बरी आहे. येस. यांची बरी आहे. का यांची हाडं विखरले नाहीत, येस. फक्त मांस काय झालंय? सडलंय. जर परमेश्वर विखरलेले हाडं गोळा करू शकतो, मांस उत्पन्न करू शकतो, आत्मा टाकू शकतो, तर मग यांच्या भावाला बरं नाही करू शकत का? येस करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च परमेश्वर करू शकतो, पण आमची मानसिकता देवावर भरोसा करू देत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग इझिकेल जे बरोबर जे झालं हे पहिले झालं का नंतर झालं? यांच्या पहिले झालं. सगळं मला कधी झालं? पहिले झालं. मग चर्च यांच्याकडे बघून मी काय घेतला पाहिजे? अनुभव घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? अनुभव घेतला अरे देवाने पाहिजे. पहिले पण केलंय, देव आजही करेल. कमन करणार का नाही करणार? येस करणार. चर्च लोकांचा सोडा, आपल्या जीवनामध्ये पूर्वीच्या भरपूर साक्ष आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग यावेळेस असं काम आपलं मन म्हणतं का नाही यावेळेस स्थिती जरा नाजूकच आहे, मग त्यावेळेस कोणी कार्य केलं? परमेश्वराने कार्य केलं. म्हणतो पण विश्वास ठेवत नाही. येस. जर तू म्हणतो ना पहिलेचं कार्य देवाने केलं, तर याही वेळेस तू म्हणावं का हेही कार्य माझं देवच करल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च देवाला अडचण नाहीये, अडचण कोणाला आहे? आपल्याला आहे. सुकलेल्या हाडांना परमेश्वर काय करतो? उभं करतो. त्यांच्यावर प्रभू स्किन टाकतो, त्वचा उत्पन्न करतो, आत्मा घालतो. तर मग ह्या भावाला उचलायला, जिवंत करायला प्रभूला अडचण आहे का? नाही. अडचण कोणाला आहे? आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपली धोंड काय करा? बाजूला करायची. आपली मानसिकता जी आहे ती मानसिकता बदलायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं स्थिती, माझं कंडिशन कसंही असो, परमेश्वराला अडचण नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. उलट ह्या स्थितीमध्ये मोठा गौरव प्रभूला मिळणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कशी साक्ष घडली पाहिजे? छोटी का मोठी? मोठी. कमॉन कशी? मोठी साक्ष मग मानसिकता काय करावं लागेल? बदलावी लागेल. बदलावी लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण कधी कधी ऐकतो ते फोडणी देत होते, तेल उडालं, आपण तरी काय साक्षी? तुला मोठी साक्ष पाहिजे का? मग मोठे अनुभव बी देव तुला देऊ शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण मोठ्या अनुभवासाठी मानसिकता पण मोठी पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही चर्चला पण येतो, प्रार्थनाही करतो, आणि त्यात देव बोलतो ना आपण म्हणतो देवा असं कसं काय होणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तूच प्रार्थना केली, देवाने तुला काय दिलं? उत्तर दिलं. काय दिलं? उत्तर. पण आलेलं उत्तर याच्यावर तू आक्षेप धरतो. काय धरतो? आक्षेप धरतो. आणि तूच देवाकडे काय करतो? मग देव म्हणतो प्रार्थनाही करतो, उत्तर दिलं तर सहमतही होत नाही, तुझं करतो काय करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आठवडाभर कोणाकडे प्रार्थना? देवाकड प्रार्थना. संडेला त्याच्यावर काय येतं? वचन येतं. पण तू सहमतच नाही, तू आनंदीच नाही, तू प्रोत्साहितच नाही. जस वचन येईल ना तू म्हटला पाहिजे प्रेज गॉड, देवाने माझ्याशी बोलला. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि देव बोलला, देव पूर्ण करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज परमेश्वर आम्हाशी बोलतो, पण देवाच्या शब्दावर आम्ही आक्षेप घेतो.
येस आणि म्हणतो देवा तू एवढं बोलतोय कसं काय पॉसिबल आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च परमेश्वराला पॉसिबल आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून योनाथन म्हणतो भरपूरनी किंवा थोडक्यांनी तारायला देवाला अडचण. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज तुमची कंडिशन वर्स्ट असेल, बॅड असेल, सांगण्यासारखं काही नसेल. काही काही लोकांना वाटतं काय सांगू आणि कुठून सांगू आणि काय काय सांगू, इतकं आम्ही क्रिटिकल आहे, सांगतानाच एवढ्या अडचणी आहे, तर प्रॅक्टिकली आम्ही कशामध्ये जगतोय आम्हालाच ठाऊक आहे. मग तू किती लाचारीमध्ये आहे ना देवाला ठाऊक आहे आणि देवाला फरक पडत नाही, तुझी स्थिती किती भयानक आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. काही लोक म्हणतात ना पास्टर कुठून सुरू करू, काय काय सांगू, एवढे प्रॉब्लेम आहेत ना का फक्त प्रॉब्लेम आहेत, सांगावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून मानसिकता झाली. जर एवढं क्रिटिकल आहे, एवढं टफ आहे शकतं, पण Yes. बायबल वाच, Yes. देवाचं वचन बघ, देवाला हरकत नाही चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी महत्वाचा नाही, परमेश्वर महत्वाचा आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय कोण महत्वाचं आहे? परमेश्वर म्हणून आपली मानसिकता कशी करा, दूर करा. माझी मानसिकता मला चेंज करायची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मी प्रयत्न करतो, हे आमचं काम आहे, पण प्रयत्नाला जस यश येत नाही असं समजू नका का देवाकडून पण ते होणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रयत्नाला यश आला नाही म्हणजे देव बी ते करू शकत नाही, ही थिंकिंग आपल्या मनातून दूर करायची. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे मला शक्य नाही ते माझ्या प्रभूला शक्य आहे. येस जे मी करू शकत नाही त्या पलीकडे माझा देव करू शकतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव चेक करतो. प्रयत्न तुम्ही नक्की करा, प्रयत्न करायला पण प्रोत्साहन कोण देतो? परमेश्वरच देतो. पण प्रयत्न करून जस यश येत नाही आपलं मन छोटं करू नकोस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघ, परमेश्वराकडे हा पाहिजे. प्याला पी आणि देव आपला गौरव करून घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला अडचण नव्हती, सगळा प्रॉब्लेम या दोघींमध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांची मानसिकता सेट झाली का रे प्रेत सडलंय. प्रेत सडून गेलं म्हणजे ज्ञान त्यांना काय ठेवू देत नाही. भरोसा ठेवू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं ज्ञान तुम्हाला देवाची सहमत होऊ देत नाही. तुम्हाला वाटतं एवढं क्रिटिकल कंडिशन आहे, एवढा भयानक स्वभाव आहे, एवढा तो दारूमध्ये आहे, एवढे ते वाईट लोक आहेत आणि देव म्हणतो करेल. अरे कसं काय शक्य आहे? अरे देवाला शक्य आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा अनुभव आम्हाला काय करायचा आहे? बाजूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर मी त्या घरात कसं राहतो ना मला माझं माहिती आहे. तुम्ही काय सांगता तरी मग मी तेच सांगणार जे देव सांगतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला सहमत व्हायचं का नाही व्हायचं ते तू मला सांग. येस प्रेज द लॉर्ड. तू हालेलुया. त्याचा टांका पिटशील काय घरात मी कसं राहतो मग तसंच आयुष्य काढतील. येस पण जर तू म्हणशील का नाही हे जरी असं आहे पण देव जर म्हणतो मी करेल तर देव नक्की करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च घरात राहून घरच्या मानसिकतेप्रमाणे होऊ नका. चर्चली मानसिकता आपल्या घरामध्ये घेऊन जा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ज्या वातावरणात राहतो ना तीच मानसिकता आम्ही आमच्यामध्ये घेतली. Yes. आमची मानसिकता देवाच्या वचनाप्रमाणे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या वातावरणात त्या दोघी राहिल्या त्याच प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला का नाही पडला? येस पडला. तीच मानसिकता त्यांची झाली का नाही? प्रेत सडलं. प्रेत सडून गेलं. पण कोणी जिवंत केलं? येशूने जिवंत अरे केलं. इझिकिएल जर हाडांमध्ये जीव उत्पन्न करतो तर ह्यांच्या भावाला देव बाहेर काढणार नाही का? येस काढणार. कमॉन करणार का नाही येस परमेश्वर? करणार. म्हणा परमेश्वराला फरक पडत नाही. परमेश्वराला फरक पडत नाही. सगळे बोला प्रभूला फरक पडत नाही. प्रभूला फरक पडत नाही. थोडक्यानी कमी वेळात कमी वेळात माझ्या बाजूनी माझ्या बाजूने कार्य करायला कार्य करायला देवाला फरक पडत नाही. देवाला फरक पडत नाही. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक एक्झाम्पल घेतो. या ठिकाणी आपण लूक काढू. हा बैठ जा, इधर बैठ जा. पहिला अध्याय काढा. हा बस. कमॉन. किती लोक प्रार्थना करतात चर्च? मग देव बोलल का नाही बोलल? येस बोलणार. कमॉन. देव बोलणार का नाही बोलणार? येस बोलणार. असं होणारच नाही येस. का तुम्ही त्रासामध्ये देव बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना करताय ना तर आशा पण ठेवा का देव वचनाद्वारे मला उत्तर देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वचनाद्वारे जे उत्तर येईल त्याला सहमत व्हा. काय व्हा? सहमत. त्याच्यावर आक्षेप घेऊ नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परत सांगतो देवाला अडचण नाही. तू तुझे प्रॉब्लेम सांगितले, समस्या सांगितल्या, ते म्हणला ठीक आहे तू तुझं सांगितलं, आता मी जे सांगतो त्याकडे लक्ष लाव. येस. असं म्हणू नको देवा कसं काय शक्य. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू आपण 5व्या वचनापासून. यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसामध्ये अबियाच्या वर्गातला जकर्या नावाचा एक याजक होता आणि त्याची बायको अहोरोनाच्या कन्यातील होती व तिचे नाव अलिशिबा होते आणि ती उभयत्यात देवाच्या समोर न्यायी होती आणि प्रभू सर्व आज्ञा व विधी याप्रमाणे वागत असता निर्दोष होती आणि त्यांना मूळ बाळ नव्हते कारण अलिशेबा वाज होती व ती दोघेही फार म्हातारी झाली होती. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. सगळ्यांनी लक्ष दिलं? असं लिहिलंय का धार्मिक आहेत, कसे आहेत, धार्मिक आहे, पण त्यांचा कमकुवतपणा सांगितला. त्याला काय नव्हतं? संतती नव्हती. काय नव्हती? संतती आणि नव्हती. असं पण लिहिलं चर्च का दोघं पण कशी आहेत? धार्मिक आहेत, नाही, म्हातारी आहेत. कशी आहेत? म्हातारी आहेत. ही बाजू मुद्दामून देव हायलाइट करतोय. दोघांना पण लेकरू नाही आणि दोघं पण कशी आहेत? म्हातारी आहेत. आहेत का नाही आहेत? Yes, आहेत. लिहिलंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी पण मनुष्य आशा सोडत नाही. देवाकडे काय करतो? प्रार्थना करतो, सगळे मला काय करतो? प्रार्थना करतो. हा माणूस किती लाचार असो तो देवाकडे 100% प्रार्थना करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च ज्या वयात ते जगत होते ते वयोवृद्धच होतं. कसं होतं? वयोवृद्धीचं प्रार्थना वय चालू आहे. प्रार्थना चालू आहे. तर संतती नाही. देवा आम्हाला काय दे? संतती दे. पण त्यांना माहिती दोघं पण कशी आहेत. म्हातारी आहेत, पण तरी काय करतायत? प्रार्थना करतायत. आता पहा हे लॉजिक पण कधी कधी लक्षात येत नाही. येस, वयोवृद्ध माहिती आहेत तरी काय करता? प्रार्थना करतायत. आणि जसं देव म्हणतो मी करल तर आपण म्हणतो कसं काय शक्य? मग प्रार्थनाच काय करतो शक्य नाही तर? येस, प्रार्थना तर करतो आणि उत्तर देतो म्हणतो कसं काय शक्य? अरे शक्य नाही तर मग प्रार्थनाच का केली? पहा मन कसं आहे. प्रार्थना कर म्हणतं, प्रार्थना केलं म्हणतं कसं काय होणार? मग प्रार्थना काय करतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला आले का नाही आले? येस, का आले? देवोपकार्य करणार, कोण कार्य करल? देवोपकार्य आणि करणार. जसं देव म्हणतो मी करेल आपण म्हणतो कसं काय शक्य? अरे मग आलाच कशाला? मन असं बी आणि मन तसं पण आहे. ते प्रार्थना करू देणार नाही आणि प्रार्थना केल्यानंतर सहमत होऊ दे. मनाचं ऐकूच नका. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून किती लोकांना कळतंय चर्च मन दोन्ही तर्फे बोलतं. कसं? दोन्ही पण. हा दोन्ही तर्फे बोलणार. प्रार्थना कर म्हणाल आणि परत तेच म्हणणार कसं काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही दोघंही वयोवृद्ध आहेत, संतती नाहीये. पण ज्या जखारिया मंदिरात गेला, कुठे गेला? मंदिरात गेला. देवाची आराधना त्यांनी केली. आराधना करताना काय झालं आपण रीड करू. त्या ठिकाणी आपण वाचणार आहोत 13 वचन. 13 वचन. पण दूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली हा आहे. काय शब्द वापरला? भिवू नको, नाही पुढं. तुझी विनंती ऐकण्यात आली म्हणजे काय आहे. करतोय? प्रार्थना करतोय. मग तुला माहित नाही का तू वयोवृद्ध आहेस? येस, माहितीये का नाही? येस, माहिती पण तरी आहे. काय करतोस? प्रार्थना करतोय. कुठतरी वाटतं ना देव करेल म्हणून. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाख निगेटिव्ह आहे तरी एक मन म्हणतात जाऊ दे कर प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी काय करतो? प्रार्थना. प्रार्थना करतात दोघं. प्रार्थना केल्यानंतर देवदूत येतो. कोण येतो? देवदूत येतो. चर्च खूप सुंदर आहे. एंजल्स आला स्वतः देवाचा संदेश घेऊन आणि म्हणतो ऐक तुझी विनंती प्रभूनी काय केली? ऐकली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च किती आनंद झाला पाहिजे. येस, जल्लोष करत बाहेर पळत गेला पाहिजे. प्रभूला धन्यवाद का माझी आराधना प्रभूनी काय केली? मान्य केली. मान्य केली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आनंदाने गेला, उत्साह करत गेला का मुका बाहेर गेला? मुका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमाल किती लोकांना कळतं. कोण अपियर झाला? देवाचा दूत. दूत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणतो ऐक तुझी काय ऐकली? प्रार्थना ऐकण्यात चर्च आली. कोणाला गौरव दिला पाहिजे? देवाला गौरव कोणाला दिला स्तुती केली पाहिजे. पाहिजे? देवाची स्तुती. म्हटलं पाहिजे धन्यवाद का माझी प्रार्थना देवाने सार्थक केली. प्रेज द लॉर्ड. कमॉन कसा गेला बाहेर? मुका. डाऊट धरला चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमचं मुख चर्चला येऊन पण बंदच आहे. कसं आहे? बंद आहे. इथं आनंद करतो पण जाताना बाहेर कसा जातो? बंद मुखाने. का? कारण तुझा आनंद पूर्ण होत नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेल्या वाचनावर तू संशय धरतो. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा रीड करा त्याचं या ठिकाणी आपण रीड करू. त्याचा रिप्लाय काय होता? 18 वचन. 18 वचन. तेव्हा जखर्या दूताला म्हणाला, मी हे कशावरून समजू? हा काय म्हणतो? कशावरून समजू? कोणी प्रार्थना केली? जखर्याने सगळे बोला कुणी प्रार्थना केली? जखर्याने प्रार्थना उत्तर केली. आलं का ऐक प्रभू तुला एक सुंदरसा आशीर्वाद देईल. Yes. त्याद्वारे इस्रायलचं कल्याण मी करणार. तो Yes. देवाचा वाटा तयार करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जकर्या काय म्हणतो? हे मी कशावरून समजू? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो असं का म्हणतो? पुढे वाचू. कारण मी म्हातारा आहे. कारण मी म्हातारा आहे. माझी बाजू कमकुवत आहे प्रभू. येस, मग ते म्हणतो का तू योनाथन बद्दल ऐकलं नाही का? भरपूरनी किंवा थोडक्यांनी तुला ब्लेस करायला देवाला हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतं चर्च. तो म्हणतो कशाने समजू? मी कसा आहे? म्हातारा say बोला, मी कसा आहे? म्हातारा आहे. आम्ही दोघं वयोवृद्ध आहेत. म्हणजे आमची बाजू आमच्या बाजूनी नाहीये. नाही. आमची बाजू अशुक्त आहे. आमची बाजू कमकुवत आहे. मग तू कोणत्या बेसवर कार्य करल? देवाला तुमच्या बाजूनी फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव म्हणला आता जोपर्यंत प्रॅक्टिकल आशीर्वाद बाहेर येत नाही तोपर्यंत तू कसा राहणार? मुका राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुझं मुख
देवाच्या विरोधात बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन, वचन आलं का नाही आलं? येस आलं. कमॉन, आनंद केला का? नाही. आक्षेप धरला, काय धरला? आक्षेप म्हणून देव केला. म्हणला जोपर्यंत पूर्ण होणार नाही तुझं मुख मी बंद ठेवणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का? कारण तुझं मुख वारंवार संशय बोलणार. काय बोलणार? संशय बोलणार. संदेह उत्पन्न करणार. देवा खरंच तूच होता का? भासता नव्हता ना, मी असंच बाराळ होतो नाही ना, भीतीमध्ये तर मी तुला नाही पाहिलं, म्हणून प्रभूंचं मुख काय केलं? चर्च बंद बंद केलं. केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास प्रगट कर. Yes. आणि तो विश्वास धरू शकत नाही तर आपलं मुख काय ठेव? बंद कर. बंद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमच्या प्रार्थना 100% देव ऐकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% ते देवापर्यंत जातात. तसं ज्या टेस्टमेंट लोक देतात ना काही काही पॉईंट्सवर, पास्टर तुम्ही हा पॉईंट बोलले, मी ज्या प्रेयरला बसतो ना त्या टायमाला एक एक पॉईंट प्रभू मला सुचवतो. कारण मी देवाला विचारतो का देवा उद्या काय काय प्रेयरमध्ये मी डिक्लेअर करू, मला तू सांग, मला तू सांग. आणि मग परमेश्वर ते वर्ड्स पुटअप करतो. इथं आपण विचारत नाही, पण जस्ट लॉर्ड ते वर्ड पुटअप करतो आणि जसं मी ते डिक्लेअर करतो कोणाच्या लाईफ मध्ये टच होतात. येस. का? कारण हालेलुया. तो व्यक्ती कोणाकडे प्रार्थना करतोय? परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय करता प्रार्थना मला माहित नाही, पण आम्ही देवाला म्हणतो का देवा काय डिक्लेअर करू या आठवडी, येस. काय मी बोलू, काय मी बोलू, मला वर्ड्स दे. प्रार्थना मला माहिती आहे, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, पण अशी जनरल प्रार्थना मला नाही करायची, मला तू स्पेसिफिक वर्ड दे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे देव ते वर्ड देतो, म्हणजे देव तुमची प्रार्थना काय करतो? ऐकतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? मला पर्सनली माहित नव्हतं की त्या बहिणीच्या तळपायामध्ये काय, आग होतीये. आणि ती कधी पर्सनली येऊन म्हणली पण नाही मला काय माझ्यासाठी काय करा. प्रार्थना करा. पण कोणाकडे प्रार्थना करत असेल परमेश्वराकडे देव प्रार्थना. तुमची प्रार्थना पोहोचवतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जे शब्द येतील ना देवाचे, ते शब्द तुम्ही धरा. येस. त्या शब्दामध्ये आनंद करा, कारण देव माझ्याशी बोलला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? आणि हेच आपण उलट बघतो हन्नाबद्दल. कोणाबद्दल? हन्नाबद्दल. हन्ना ज्याच मंदिरात गेली, रडत गेली. कशी गेली? रडत गेली. आणि तिथं एली तिला म्हणला का निराश होऊ नको, या वर्षी देव तुझा आनंद. पूर्ण आणि करत. असं लिहिलंय का जाताना ती आनंदाने गेली. येस. कशी? आनंदाने गेली. याला पण देवाचा दूत भेटला, आनंदाने गेला का? नाही गेला. भीतीमध्ये. कसा? भीतीमध्ये पण गेला. त्याच ठिकाणी हन्ना आनंदाने गेली. Yes. तिने सहमती दाखवली का नाही, देवाचा सेवक बोलला, देवाद्वारे बोलला, मी ते स्वीकारते, आणि देवाने तिला ब्लेस केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाद्वारे पण मोठं कार्य झालं आणि शमूएलाद्वारे पण दोघांमध्ये फरक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जखारी आणि हन्नामध्ये फरक आहे. हन्नाने आनंदाने घेतलं. कसं? आनंदाने आणि घेतलं. देवाचा सेवक हा जकारिया कोण आहे? सेवक. सगळे बोला कोण आहे? सेवक. तुला तर जास्त वचन माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्ना तरी एक दुःखी व्यक्ती आहे, ज्याच बायबल कदाचित तिला माहित नाही, पण ऐक जकारिया, तू माझ्या सेवेसाठी आला. ज्या मंदिरात कोणाला स्थान भेटत नाही त्या मंदिरात तू आला, पण तो भीतीमध्ये गेला आणि हन्ना आनंदाने गेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हन्नेसारखा आमचा विश्वास पाहिजे. वचन आलं, आपला चेहऱ्याचा आनंद बदलला पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी संडे कोणाचं वचन येतं? देवाचं वचन येतं. वचन येईल ना, चेहऱ्याचे भाव जाताना बदलले पाहिजेत. येस. जर तुमचे भाव बदलले तर समजून घ्या पुढच्या आठवडी साक्ष देऊन जातात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर माझे भाव बदलत नाही तर ब्लेसिंग्स येणार नाही. Yes. म्हणजे तू सहमत नाहीये कोणाला, देवाला. तू तुझंच लावून धरलं. नाही होत पास्टर, नाही होत. मला माहिती तो कसा, मला माहिती ती कशी आहे, मला माहिती ते लोक कशी आहेत. चर्च सहमत हो कोणाला? परमेश्वराला. प्रभू गोष्टी बदलणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. देवाला फरक पडत नाही तुमच्या कमकुवत बाजूला आपल्याला उंच करायला. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कुठूनही आपला गौरव करून घेण्यास समर्थ आहे. येस चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणले नाझरेत मधून कोण आला? येशू. कोण आला? येशू. ते म्हणते तिथून काय चांगलं येऊ शकतं का? तो म्हणतो मला अडचण नाही बाबा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, आता सीझन आला ख्रिसमसचा. येशू कुठला होता? नासरेत. शिष्य नाथानिएल त्यांना काय म्हटला? अरे नाझरेतून काही चांगलं येऊ शकतं का? नाझरेत मधून काही चांगलं येऊ शकतं का? पण येशू आला का नाही आला? Yes, आला. येशू म्हणतो मला अडचण नाही, मी Yes. कुठूनही कोणत्याही गावातून कोणत्याही व्यक्तीतून आपला गौरव करून घेईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जागेचा मोहताज नाही, देव कलरचा मोहताज नाही, देव कोणत्याही व्यक्तीमधून आपला गौरव करून घेऊ शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, केलं का नाही केलं? येस. तोच देव आपल्या लाईफ मधून आपला गौरव करून घेईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यास वर्ड येईल, संदेह धरू नका. प्रभू आपली स्थिती जाणूनच आमच्याशी वचन बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचारपूर्वक बोलतो. कसा बोलतो? विचारपूर्वक. आणि जर देव बोलतो ना चर्च, रिझल्ट येणारच.
प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. प्लीज जखऱ्यासारखं होऊ नका. कसं? जखऱ्यासारखं. प्रार्थनाही करतो आणि डाऊटही करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करूनही घेतो आणि म्हणतो प्रार्थनेत आठवण पण ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना झाली बस, वर्ड आलं बस, ते बोलला फिनिश, आता कार्य होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या म्हणण्याचा विश्वास आहे ना पुढच्या लेवलला गेला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे व्हॉट्सअपवर काही येतं ना, आम्ही जास्त लिहून नाही पाठवत, फक्त थंब टाकतो. काय टाकतो? थंब. आणि समोरच्याने आमीन म्हणावं तिथं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे समोरच्याने एक अख्खा पान लिहून पाठवलं व्हॉट्सअपवर, असं 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 असं. मी नाही पाठवत, काळजी करू नको, देव करणार आहे, असं तसं, तू असं देव. फक्त एक थंब पाठवायचं, हात जोडून पाठवायची, समोरून आमना आला पाहिजे. पास्टर तुम्ही डिक्लेअर दिलं, झालं, प्रभूने केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? लोकांना वाटतं मी एवढं लिहून पाठवलं ना, मग पास्टर तिथून मी तेवढं लिहून पाठवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव एका शब्दात उत्तर देणार आहे चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती? एका शब्दात. पण तुमचं मन तयार झालं पाहिजे. कारण प्रभू मी एवढं सांगितलं तू एवढं सांगतो का? अरे देव बोलला तेवढं पुरं आहे तुझं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वर्डचा मोल पाहिजे तुमच्या लाईफवर. येस. ते शब्द आहेत ना, ते तुम्ही स्टोअर केले पाहिजेत. कारण ते स्टोअर, ते वचन देवाकडून आहेत. एक एक वचनामध्ये आशीर्वाद आहेत, एक एक वचनामध्ये सामर्थ्य आहे. आणि जास्त येतं ना, ते आपण स्टोअर केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जे काही देवाच्या वाचनाद्वारे येतं ना, ते जात नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन, किती लोकांना समजतं? कारण हे वर्ड कोणाद्वारे येतं? देवाद्वारे येतं. सगळं मला कोणाद्वारे येतं? देवाद्वारे येतं. हे स्ट्रॉंगली परमेश्वराद्वारे असतं. येस. कधी कधी एखादी भविष्यवाणी देहाने पण होऊ शकते. कशी? देहाने. म्हणजे बाबा एखादा सेवक देहाने पण बोलतो. कसं? देहाने. किंवा विजडमनी बोलून जातो. पण वचन हे प्युअरली प्रभूकडून असतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही समजलं? भविष्यवाणीमध्ये टाईप असतं. काही लॉर्ड कडून असतं, काही विजडमनी बोलतात, म्हणजे ज्ञानाने बोलतात. कसं बोलतात? ज्ञानाने. काही प्रोत्साहन करण्यासाठी बोलतात. का? कारण त्यांनी तुमचं ऐकलंय. काय केलंय? ऐकलंय. पण वचन असताना तुम्ही काही सांगत नाही, तुम्ही फक्त येऊन वाचता आणि वचन बोलत जातं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं समोरच्याला काय सांगितलं नाही आपण फोन करून, पास्टर आज हा मेसेज घ्या. पण वर्ड आपण बघतो टॉपिक चालला कोणता होता आणि अचानक 4-5 शब्द कोणाच्या लाईफवर आले. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे आम्हाला फील होतं काय प्युअरली परमेश्वराद्वारे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वर्ड मध्ये भेसळ होणार नाही. चर्च वर्ड प्युअरली परमेश्वराद्वारे असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? म्हणून आलेल्या शब्दावर प्लीज आक्षेप धरू नका. Yes. हा परमेश्वराचा पाठवलेलं वचन आमच्या लाईफसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक एक्झाम्पल घेईल मी एका सेवकाचं. आपण दुसरे राज्य काढू. हा प्लीज बटच्या 4था अध्याय, दुसरे राज्य 4था अध्याय 14 वचन. 14 वचन. मग तो म्हणाला, तर तिच्यासाठी काय करावे? तेव्हा गेहजीने म्हटले, तिला मुलगा नाही हे खरे, व तिचा नवरा म्हातारा आहे. हा सगळे लक्ष द्या. हा परत टायटल काय तिथं? शुनेम करीन व तिचा मुलगा. हा सुनीम करीन व तिचा मुलगा. हा. आता प्रभूचा सेवक आहे अलिशा या ठिकाणी. ठीक आहे, अलिशाच ना? ओके. नाव एका गावात हा प्रेरणा जायचा. या स्त्रीने काय केलं? सुनीम करीन स्त्रीने त्याला आपल्या घरात जागा दिली. काय दिली? जागा. तू ये, आम्ही तुझ्यासाठी एक रूम तयार करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तू ज्यावेळेस येशी इथं 20वा घे. काय घे? 20वा घे. तुझी सेवा करतो ना ती माझ्या देवाची करतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि माझ्या घरात तू 20वा घ्यावा यात मला मोठा आनंद आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च असं नाहीये का मला संतती नाहीये म्हणून मी तुला जागा देते, तुला घर देते, बदल्यात प्रार्थना कर का माझी संतती मला भेटली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिचं हार्ट खूप चांगलं आहे. तिचे व्यक्तिगत प्रॉब्लेम आहे, तिला काय नाहीये. संतती नाही. आणि ती कशी आता? तिचा नवरा कसा आहे? म्हातारा आहे. कसा आहे? म्हातारा आहे. तिचं घेवण देवण असं नाहीये का मी तुला प्रार्थनेला काय देते घर देते आणि बदल्यात काय कर, असं काहीच नाही. Yes. तू देवाचा सेवक आहे, तू सुवार्ता गाजवतो, देवाचं कार्य करतो. माझी इच्छा आहे की तू माझ्या इथे थांबाव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन त्याच्या घरी राहू लागलं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता यांनी काय केलं? यांनी या स्त्रीला नाही बोलला, त्याच्या सेवकाला बोलला. Yes. साईडला थांब, रीड कर सेम. 14 वचन. मग तो म्हणाला, तर तिच्यासाठी काय करावे? हा अलिशा आपल्या सेवकाला विचारतो. कोणाला? सेवकाला विचारतो. तिला नाही विचारत. तिला विचारतोय का? नाही. मला विचारतो, अरे ऐक तिसाठी मी काय करू? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा काय म्हटला तो? रीड कर. तेव्हा गेहजीने म्हटले, तिला मुलगा नाही हे खरे, व तिचा नवरा म्हातारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला काय नाहीये? मुलगा नाही. सगळं मला काय नाहीये. संतती नाही. आणि तिचा नवरा म्हातारा आहे. गेजही दोन्ही सांगतो, प्रॉब्लेम पण सांगतो आणि प्रॉब्लेमच्या मागचं रिझन पण सांगतो. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संतती नाहीये का नवरा तिचा म्हातारा आहे. स्त्रीशीने बोलले. हे संभाषण कोणात चाललंय? दोघांमध्ये चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता यांनी प्रॉब्लेम सांगितले आणि आता वचन येते. काय येतं? वचन हा येतं. पुढे वाच. 15 वचन. त्याने म्हटले तिला बोलाव. मग त्याने तिला बोलावले व ती दारी उभी राहिली. हा कुठे उभी राहिली? दारामध्ये उभी पुढं? राहिली. तेव्हा तो म्हणाला, वसंत ऋतूच्या समयी तू मुलाचे आलिंगन करशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे लक्ष द्या इकडं. तिला बोलवलं. आलिशा म्हणला जा तिला बोलून आण. सेवक गेला, तिला बोलवलं. दाराजवळ उभी राहिली आणि वचन आलं. काय आलं? वचन आलं. आता प्रॉब्लेम नाही माहित का? येस माहिती. का तुझा नवरा कसा आहे? म्हातारा आहे. पण वचन येतं. काय येतं? वचन येतंय. वसंत ऋतूत तू लेकराचं काय घेशील? आलिंगन घेशील. चर्च हिनी समस्या सांगितल्या होत्या का याला? नाही. समस्या जाणूनच उत्तर आलं का नाही आलं? येस. कमॉन, माझी इच्छा तुम्हाला कळावं. ही व्यक्तिगत तिने सांगितलं नव्हतं का माझे प्रॉब्लेम्स, काय आहे? पण सेवकाला हे प्रॉब्लेम्स कळले येस. आणि त्यांनी समस्या बघूनच काय पाठवलं? वचन. सगळं मला काय पाठवलं? वचन. आमची समस्या बघूनच वचन येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय वेगळं बोलणार नाही. तुझी समस्या बघूनच वचन येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ही पण आमच्या सारखीच आहे. ही पण वाच बरं पुढं. ती म्हणाली, माझ्या प्रभू देवाच्या माणसा नको. आपल्या दासीशी काय म्हणती? नको. सगळं मला काय म्हणते? नको. पुढं आपल्या दासीशी खोटे बोलू नको. काय बोलू नको? खोटं बोलू नको. चर्च एक भविष्य वक्ता आहे. कोणाचं Yes. वचन बोलतो? देवाचं वचन. ती म्हणते प्लीज माझ्याशी कसं बोलू नको. खोटं बोलू नको. अरे ते देवाचं वचन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. कधीच खोटं बोलणार नाही. येस. आमेन. ते कधीच उगच बोलणार नाही. ते कधीच मन धरण्यासाठी बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन जसं येतं त्याचा ऑनर आपण केला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणते प्लीज बोलू नको, प्लीज खोटं बोलू नको. पण तो म्हणतो का तुझी समस्या बघूनच मी काय पाठवलं. वचन पाठवलं पण आहे. तिची मानसिकता तिला आलेल्या वाचनावर काय ठेवू देत नाही. विश्वास ठेवू देत नाही. कमॉन, हेच प्रॉब्लेम आहेत आमचे. येस. प्रत्येक वीकला काय येतं? वचन येतं. प्रत्येक आठवडी वचन येतं. जो धरल तो स्टेज गाजवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या गौरवाने? देवाच्या गौरवाने. त्याची साक्ष 100% होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो आक्षेप घेईल, जो संदेह धरल, तो ऐकल, प्रभू बोलल, पुढे फळ येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आलं मग मला माझी कंडिशन, माझे एफर्ट्स पाहायचे नाही. मी किती प्रयत्न करतोय मला एकच माहिती, देव तो विषय काय सोडत नाही. म्हणजे देवाला अजून पण काहीतरी माझ्यासाठी करायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा विषय आम्ही काय करतो? सोडतो. सगळे मला काय करतो? सोडतो. नाही होऊ शकत, मला नाही वाटत. पण जर देव तोच विषय लावून धरतो ना तर देवाला करायचंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, दूत आला तो म्हणला पाहिजे झकारिया तू विश्वास ठेवला नाही का, जा तू कधीच लेस होणार नाही. पण झकारियाच्या ज्या दूत आला होता त्यांनी विषय लावून धरला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वर जर एखादी गोष्ट सोडत नाहीये त्याच्यावरच बोलतो तर रिझल्ट येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? देव ईर्ष्यावान आहे. कसा आहे? ईर्ष्यावर आहे. हे रिस्पेक्ट नाही का माझ्या वर्डला? मी नाही बोलणार तुझ्याशी. पण देव काय करतो आमच्याशी परत बोलतो. प्रभू बोलतोय, प्रभू मोटिवेट करतो. त्याला माहितीये आम्ही आत्मा तेवढे स्ट्रॉंग नाहीये, आमच्यामध्ये एक देह आहे, हा लवकर सहमत होणार नाही, म्हणून देव आमची बाजू सोडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? त्याला माहिती आम्ही आत्म्यात वीक आहे. कसे आहोत? वीक आहोत. आमचा देह कमकुवत आहे म्हणून आम्ही विश्वास ठेवत नाही. म्हणून देव लवकर आमची बाजू सोडत नाही. आम्हाला प्रोत्साहित करत राहतो. जोपर्यंत तो विश्वास येत नाही, तो भरोसा येत नाही, तोपर्यंत फळ येत नाही. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला अडचण नाही. चर्च. तिचे प्रॉब्लेम त्याला माहित नव्हते का? येस. कमॉन, माहित नव्हते का? म्हणला पाहिजे होतं तुम्हाला घर दिलं का तुला डबल घर भेटन. म्हणला का? नाही. प्रॉब्लेम बघूनच ब्लेसिंग्स पाठवले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन तिच्या लाईफवर आलं, संततीवर आलं. सेम वे एव्हरी संडे आमच्या लाईफवर वचन येतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर वचन आलं तर त्याला काय करून राहा? धरून राहायचं. सगळे मला काय करून राहा? धरून राहायचं. माझी समस्या बघूनच देव माझ्याशी बोलतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे वाचनाला पकडायला शिकतात ना ते लोक पुढे जातात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एखाद्या पास्टरने उभं केलं, हा उभा राहा प्रिया, प्रभू मला दाखवतो, मग ती पकडणार. हा देव माझ्याशी बोलला, बस खाली जनरल वचन येतं. मग त्यास एवढं काय नाही वाटत, हा ठीक आहे आलं वचन. पण काही लोक जसं भविष्यवाणी होती ना तसं वचन पकडून धरतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, एखादा भविष्य वक्ता आला उभं केलं, सिस्टर उभा राहा बरं,
उभा राहा. देव मला दाखवतो त्यावेळेस एकदम चेहरा आनंदित, एकदम फ्रेश, एकदम वेगळं. का? माझं नाव घेऊन बोललंय. आणि हे कोणाशी बोलतोय देव? येस आपल्याशी का पण खुर्च्याशी बोलायला आला का? नाही. अरे पण तुझ्यासाठीच आहे, पण तू Yes. तसं घेत नाही. आता स्त्रीचं वैशिष्ट्य सांगतो. तिच्या घरी नव्हता आला तो, तिच्या कुठं आला होता? जोरात बोला. गावामध्ये. तिच्या घरात नव्हता आला, कुठं आला होता? गावामध्ये. चेस तुमचं काम आहे तुमच्या घरात वचन ओढून घ्यायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे असो ओढून घे. येस आमेन. आपल्या घरात आलं का इथं फळ येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण किती लोकांना कळतं? तिच्या घरी नव्हता आला तो, तिने घेतला आपल्या घरात त्याला, येस जागा तयार केली, तू इथं राहायचं. आणि तो राहिला का चर्च माणस पण जाणार. येस हालेलुया. तो आला का फळ तिथं येणार. आमेन. म्हणून ज्या वचन येतं ना, ओढा माझ्यासाठी म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्यवाणी केल्याचा चेहरा कसा खुलतो? कमान सगळं बोला, कसा खुलतो? हा स्माइल. पार्लरला गेला तरी स्माइल ब्राईट, एकदम टवटवीत चेहरा. वचन काय केलं? मग हे प्रत्येक रविवारी येणारं वचन कोणी रिसीव्ह करायचं? आपण. ज्यास तू वचनाला ओढशील ना, हे वचन गप बसणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे वचन गप बसलं का घरात येऊन? नाही. तुमच्या जीवनात ज्यास तुम्ही वचन अंगीकार करणार ना, ते गप बसणार नाही. ते ब्लेस केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आलेलं वचन आनंदाने ऍक्सेप्ट करा. येस. त्याला आमेन म्हणा, त्याला हालेलुया म्हणा, आणि मग हात उंच करून म्हणा, प्रभू धन्यवाद तू माझ्याशी बोललाय प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या स्त्री सारखं वचन ओढता आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून किती लोकांना कळतंय? बोलतोय का परमेश्वर? येस. का नाव घेतल्यास आनंदी होणार? तुम्हाला वाटायची सवय लागू द्यायची. येस. मग कुठेही तुम्ही जा, त्या वाटातून देवा तुम्हाला बोलायला स्टार्ट करत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान असं म्हणायला लागणार नाही, पास्टरकडे घेऊन जाता का हो, प्रार्थना करतील का माझ्या नावाने? वाष्टाची ओळख कर, कुठेही राहा, तिथून देव बोलायला स्टार्ट करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ही परिभाषा कळली पाहिजे, वाष्टातून येशूला ओढायचं कसं. येस. आणि एकदा का ते ओढता आलं, येशू आल्यानंतर गप बसत नाही, तो रिझल्ट आणल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे रिझल्ट आला का नाही आला? येस आला. तिने आपल्या जीवनामध्ये घरामध्ये कोणाला घेतलं? देवाचं वचन. वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन तयार नव्हतं, पण वाटण्याने सोडलं का? नाही सोडलं. सेम वचन तुम्हाला सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला एक प्रश्न असतो, प्रभू ह्या वर्षी या आठवडी मोठी पेक्षा पुढच्या आठवडी काय सांगू? तो स्टॉक भरपूर आहे, तू तुझी आशा सोडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं मला पण रेमा वर्ड लागतं. प्रभू तू सांग, हे या विकला दिलं, पुढच्या विकला काय? तू धरून राहा प्रभूकडे, प्रार्थना कर, देव अद्भुत प्रगट करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा सोडायची नाही, आशा धरून ठेवायची, आणि लॉर्ड 100% तुमच्या लाईफवर वचन पाठवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं म्हणा, प्रभूला प्रभूला अडचण नाही, अडचण नाही. माझी बाजू माझी बाजू जरी कमकुवत आहे, जरी कमकुवत आहे, लाचार आहे, लाचार आहे, न सांगणारी आहे, न सांगणारी तरी आहे, देखील तरी देखील देवाला अडचण नाही. देवाला अडचण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती सुंदर आहे तो, म्हणतो रे म्हातारा आहे, नवरा तिचा म्हातारा आहे. त्याच विषयावर बोलला. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा वीकनेस बघूनच ते तुमच्याशी बोलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, वचन येतं का नाही येत? येस. मग साक्ष होणार का नाही होणार? प्लीज बिलीव्ह करा. तुमची प्रार्थना कितीही क्रिटिकल असू द्या, कशी क्रिटिकल, तरी लॉर्ड आन्सर देऊ शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, तू बस. दानियल, बस. दानियल बद्दल सांगतो. राजाने स्वप्न पाहिलं, काय केलं? स्वप्न. आणि स्वप्न पाहून विसरला, येस. आणि म्हटला का जर माझा आत्ताने सांगितलं ना, जेवढे जादूगर ज्ञानी आहेत सगळ्यांना मारून टाका, सगळ्यांना. मारून टाकणार. पण दानियल म्हणला का मला वेळ दे, येस. तुझ्या समस्याचं उत्तर मी तुला देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दानियल देवाच्या पायापाशी बसताना म्हणला, देवा तू अंधारातल्या गोष्टी उजेडात आणणारा परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना अशी आहे का प्रभू जे स्वप्न पडलं ना, ते त्याला माहिती आणि मला माहित नाही. येस. स्वप्न पण सांग, आणि स्वप्नाचा अर्थ पण सांग. बाकी लोक म्हणले अशक्य आहे, बाकी लोक म्हणले, अशक्य आहे. पण दानियल म्हणतो नाही, माझा देव अंधारातल्या गोष्टी उजेडात आणणारा येस. परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किचकट प्रार्थना आहे, कशी आहे? किचकट प्रार्थना. सगळे बोला कशी आहे? किचकट पण प्रार्थना. तरी कोणी उत्तर दिलं? परमेश्वराने. राजाचं स्वप्न सांगितलं आणि अर्थ पण सांगितलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, तुमची प्रार्थना कितीही हॉरेबल असू द्या, प्रॉब्लेमॅटिक असू द्या, लॉर्डला तिथं काहीच अडचण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहम्या वाचलंय? येस. किती लोकांनी वाचलं? नेहम्या परक्या राष्ट्रात आहे. कोणत्या राष्ट्रात आहे? परक्या आणि तो राष्ट्रामध्ये. प्रार्थना करतो का देवा, ज्या राजाकडे मी राहतो त्याच्या मनात मला काय दे, कृपा दे. का त्यांनी मला विचारावं
त्यांनी मला विचारावं. आता नेहमी त्याला पकडणार आहे. तो काय राजाला म्हणू शकत नाही का राजा माझं गाव जळतंय काहीतरी कर. एक साधा व्यक्ती, कसा व्यक्ती, साधा व्यक्ती. पण चेस तो भरोसा करतो का मी जरी साधा असेल पण देवाला अडचण नाही. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मी राजाशी बोलावं ही अडचण मला आहे, पण राजाने माझ्याशी बोलावं ही अडचण तुला नाही. येस, आमेन. Praise the Lord. हालेलुया. तर किती लोकांना कळतंय नेहमी ताकद नाहीये कोणाशी बोलावं, राजाशी बोलावं. त्याला अडचण आहे काय, अडचण आहे. पण ते म्हणतो ऐक मी असं मुख बोलतं करणार आहे. येस, आमेन. Praise the Lord. हालेलुया. राजाने नेहमीला विचारलं चेहरा का उतरला. येस, Praise the Lord. हालेलुया. तुझं दुखणं शारीरिक नाहीये, तुझ्या मनात काय चाललंय ते सांग. येस, जे नेहम्या बोलायला काय करतोय, घाबरतोय. म्हणजे त्याला वाटतं प्रभू कसं काय शक्य, मी त्याच्याशी कसं बोलावं, पण देवाने त्याला बोलतं केलंच. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. अनेक वेळेस आपला असे अनुभव येतात, आपल्याला काहीतरी सांगायचं असतं प्रश्न पडतो अरे सांगू कसं, पण समोरचा तो विषय काढून टाकतो. येस, Praise the Lord. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतं प्रार्थनेबद्दल होतं ना, येस, चर्चला जायचं, कुठं जायचं, चर्चला जायचं. बोलावं तो व्यक्ती भांडल बाबा आत आम्हाला कुठं चालला, चर्चला चालला. पण कधी कधी जे न सांगता प्रभू त्याच्याच मनात टाकतो, तोच म्हणतो अरे कुठं चालला, प्रार्थनेला चालला का, चल मी तुला सोडून येतो. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तर मग सेम नेहमीला वाटलं की मी कसं बोलावं, पण राजाने त्यालाच परमेश्वर राजालाच बोलतं केलं. येस, आमेन. Praise the Lord. Hallelujah. देव म्हणतो मला अडचण नाही, तू आपल्या मनातली अडचण दूर कर. येस, Praise the Lord. हालेलुया. अडचण देवाला नाही, कोणाला आहे, आपल्याला. माझी मानसिकता मला बिलीव्ह करू देत. येस, Praise the Lord. हालेलुया. माझं माइंडसेट मला चेंज करायचं, देव थोडक्याने तारायला समर्थ आहे. येस, Praise the Lord. हालेलुया. कमान होणार का नाही होणार, येस, होणार. कोण करेल, परमेश्वर कार्य करत. परमेश्वर करेल. चर्च. Yes, amen. Praise the Lord. हालेलुया. एलिया एकटा होता देवाचा भविष्यवक्ती, Yes. भविष्यवक्ता, आणि समोर 450 किती, 450 लोक. तो म्हणतो या 450 या, मी एकटा पुरा आहे तुम्हाला. येस, आमेन. Praise the Lord. Hallelujah. देवाला फरक पडत नाही तुमच्या विरोधात किती आहे, देवाची कृपा तुम्हाला एकट्यावर पुरे 450 भारी पडण्यासाठी. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ते 450 लोक यज्ञ करत होते आणि हा किती, एकटाच. तर म्हणे एकट्याला प्रभूने 450 वर भारी केलं का नाही केलं. येस, केलं. देवाला फरक पडत नाही आपल्या संख्येने, येस, आपल्या बाजूनी, आपल्या कंडिशन्सनी. परमेश्वर जर आमच्या बाजूने स्टँड घेईल ना, आम्हाला 100% आमच्या ऑपोजिशनवर प्रभू विजय देणार. येस, आमेन. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च प्लीज स्वतःची स्थितीकडे बघू नका, कुणाकडे बघा, देवाकड. सगळे मला कोणाकडे बघा. देवाकड पाहिजे. हे वचन जे तुम्हाला शेअर करतोय ना, हे मी माझ्यावर पहिलं घेतलं. कालपर्यंत असं रनिंग नोज होतं, म्हणजे नाक असं वाहत होतं, 2 मिनिटं बोलत नव्हतो, फक्त बाथरूम मध्ये जायचं नाक शिंकरत. म्हटलं प्रभू उद्या कस, पण हे वचन होतं प्रभूला फरक पडत नाही तुझी बॉडीची कंडिशन कशी. येस, Praise the Lord. Hallelujah. आणि एकदा रुमाल लावला नाही नाकाला अजून. Praise the Lord. देव आम्हालाही चेक करतो की तुझा फेथ किती. Praise the Lord. हालेलुया. कालपर्यंत नाक वाहत होतं आणि सकाळपासून घासाच बसला. सिस्टर म्हणलं कसं आहे, अरे म्हणलं जे पाहिजे होतं ओके, ते आज गडबड आहे. आज बोलायला काय पाहिजे होता, घसा. घसा पाहायचा होता, म्हणून म्हणलं पहिलीच वर्षीमध्ये जातो, म्हणजे माझा विश्वास काय होईल, बुस्टअप होईल. देवाला धन्यवाद तर तुमची बाजू जरी कमकुवत असेल, पण जर तुम्ही देवाकडे बघता, देव तुम्हाला उंच करणार. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ते गरम पाणी आणलं, पण ते टाकल्याबरोबर गार झालं. आज गरम पाणी भरून आणलं होतं, म्हणलं घासा आउट होईल, बोलताना प्रॉब्लेम होईल तिला म्हणलो, पण त्यांनी एवढं ओतलं का ते सगळं गार झालं. म्हणलं जाऊ दे आता परमेश्वर बघून घे. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही स्वतःकडे बघू नका, कोणाकडे बघा, देवाकड पाहिजे. देव आपला गौरव करून घेणार आहे. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही वीक आहात हे प्रभूला माहितीये. Yes. वीकनेस बघूनच देव वर्ड पाठवतो. येस, Praise the Lord. हालेलुया. मग आलेलं वचन सोडायचं का, नाही आज सोडायचं. देव तुमच्याशी बोलतोय. येस, तुझ्या घरात दारू आहे का, तुझा घरातला व्यक्ती हिंसक आहे का, वरी होऊ नको. तो प्रार्थनेला येत नाही, वरी होऊ नको. देवाला अडचण नाही डायरेक्ट त्याला टच करायला. येस, Praise the Lord. हालेलुया. तुमचं काम आहे त्याला प्रार्थनेला आणावं. येत नसेल तर देव म्हणतो मला अडचण नाहीये, की मी त्याच्यापर्यंत जाऊन त्याला ब्लेस करावं. येस, Praise the Lord. हालेलुया. एखादा माणूस मनाला वाईट लागून घेतो, अरे प्रभू तो चर्चलाच येत नाही तर मग ब्लेस कसा होणार. तू तुझं काम केलं ना, परमेश्वर त्याचं काम करून घेईल. येस, Praise the Lord. हालेलुया. देव झोपेत बोलतो. येस, कशात, झोपेमध्ये देव बोलतो. दैवरित्या पावलं घेऊन येतो. येस, आमेन. Praise the Lord. Hallelujah. देवाला मर्यादा नाहीये, देवाला रिस्ट्रिक्शन्स नाहीये. देव कुठूनही कसंही आपला गौरव त्याच्या लोकांतून करून घेऊ शकतो. येस, Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुमच्या लाईफ मध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला वाटतं देवा आता कसं काय पॉसिबल आहे, अडचण दूर कर. देवाला अडचण नाही. येस, तू तुझे प्रयत्न केले, कमान तुमचे प्रयत्न केले, येस केले. मग निराश का.
तुमच्या प्रयत्नाला यश आलं नाही म्हणजे देव कार्य करणार असं नाही, देव कार्य करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. 38 वर्षाचा व्यक्ती तो म्हणतो अरे खूप प्रयत्न केले रे पण कुंडात जाऊ शकलो नाही. देव म्हणतो तुला अडचण आहे, मला थोडी अडचण आहे बाहेर येण्याची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाला अडचण होती का बाहेरून ब्लेस करायला? नाही. तो जाऊ शकत नाही हे प्रभूला माहिती आहे म्हणून देव तिथं आला त्याला ब्लेस करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जे लोक ज्यांच्या तुमचा जीव तुटतो ते चर्चला येत नाही, देव म्हणतो मला अडचण नाहीये घरी जाऊन त्याला ब्लेस करायला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिवाइन वे दैवीरित्या त्या व्यक्तीचं तारण मी करणार. येस कमन. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. कोण करल? परमेश्वर करल. प्रभूला अडचण नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची सॅलरी कमी आहे, तुम्हाला वाटतं कोणत्या बेसवर वाढल, देव म्हणतो मला अडचण नाही. तुला ह्याही पोझिशनवरून चांगल्या सॅलरीवर मी तुला घेऊन जाऊ शकतो. येस तुमच्यासाठी देव GR बदलू शकतो. येस हालेलुया. जोरात आमेन म्हणा. आमेन. माझ्या टायमाला बदलला. मी माझी साक्ष एका कुटुंबाला सांगितली, त्यांचा पण प्रमाणे GR बदलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फेल जरी असाल ना तरी देव तुम्हाला चांगल्या जॉबने ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही पण साक्षी मी एका भावाला शेअर केली आणि तो MBA ते एक विषय क्लिअर नव्हता तरी तो चांगल्या कंपनीत लागला आणि पास झाल्यानंतर तो त्याच कंपनीत जॉब करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला अडचण नाही चर्च, देवाला हरकत नाही. देव कुठूनही आपला गौरव प्रगट करू शकतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादं घर तुम्हाला घ्यायचं, तुमची रेंज इथपर्यंत नाहीये, देव म्हणतो तुला अडचण असेल, मला अडचण नाहीये, तुला याच्यामध्ये पण मी उत्तम देऊ शकतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला कुठंच कधी कोणती अडचण नव्हती, फक्त मला माझं मन चेंज करायचं. जो मन टर्न करल तो देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात देवाचं कार्य होईल? येस अडचण ठेवणार का? नाही. देवाला जागा द्या. येस आज मन मोकळं करा. म्हणा नाही देवाला अडचण नाहीये थोडक्याने तारायला, तर माझी बाजू आज थोडक्याची आहे, माझी बाजू आज कमकुवतपणाची आहे आणि मी या कमकुवत बाजूत देवाचा गौरव पाहणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. कोण करल? परमेश्वर करल. कमॉन उभा राहूया आपण. कमॉन प्रे करू. ओ हालेलुया. Thank you, हालेलुया. Jesus. हालेलुया. देवा तू इथं आहे. हो दे बापा. देवा तू इथं आहे. येस येस लॉर्ड. आणि सुनेमकरीन सारखं तुला आम्ही घरात घेतलंय आमच्या, ये जीसस. आणि ज्या घरात तू येतो ना प्रभू हो दे बापा. ते घर प्रकाशमय होतं. आमेन आमेन. कमॉन. मी पाहतो अनॉइंटिंग राईट नाव. ये मी जीसस. पुन्हा तो अनॉइंटिंग फील करतो जो स्टार्टिंगच्या प्रेमध्ये फील केला. येस येस कमॉन. सर्वजण देवाशी एकनिष्ठ होऊन जा, कनेक्ट व्हा. जीसस. जी बाजू अडचणीची आहे, जी बाजू लाचारीची आहे, पण इच्छात आहे का कार्य व्हावं. येस येस. पण कसं होईल? अडचणी तुम्हाला दिसत आहेत, लाचारी तुम्हाला दिसतीये, Yes. कमकुवतपणा तुम्हाला दिसतोय. येस तो आर्थिकरित्या असेल, स्वभावामुळे प्रॉब्लेम्स असतील. येस फादर. तर प्रभू आमचं तर सगळं नकारात्मक आहे आमच्या घरामध्ये. हो दे बापा. मग समोरचे कसे आम्हाला सहमत होतील? येस येस. वरी होऊ नको, येस येस. पुन्हा वरी होऊ नकोस. देव म्हणतो तू एकटा समजदार असशील घरात, येस येस. पण इतर नाहीयेत, देवाला फरक पडत नाही तरी देव आप रिझल्ट देऊ शकतो. येस आमेन. तुझा फायनान्स कमी पडतोय येस. पण तुला घर तर घ्यायचं आहे, ये जीसस. तुला गाडी तर घ्यायची आहे, येस तुला फादर. इतर काही गोष्टी करायच्या. येस येस लॉर्ड. देवाला अडचण नाहीये. येस तुझी डिग्री कमी पडतीये येस. पण देवाला फरक पडत नाही. इथूनही प्रभू तुला चांगल्या सॅलरी जॉबनी ब्लेस करू शकतो. येस आमेन आमेन. तुला फरक पडतो तुझ्या वयाचा, येस येस. संततीसाठी, येस. पण ते म्हणतो मला फरक पडत नाही. येस फादर. तुझं वय काय मला फरक पडत नाही. ये जीसस. तू विश्वासात आहे मला फरक पडत नाही. तुझा Yes, पती yes. अविश्वासात आहे मला फरक पडत नाही. येस येस. मी कुठूनही आपला गौरव करून घेऊ शकतो. आमेन आमेन. आपण रीड केलं, तिचा पती नव्हता, त्या सेवक बोलला, येस. ती फक्त सुनीम करीन होती, तिने आशा ठेवली येस येस लॉर्ड. आणि प्रभूने तिला ब्लेस केलं. येस आमेन. तू एकटी विश्वासात आहे, येस. घरचे नाहीयेत. आपलं मन छोटं करू नको. येस येस लॉर्ड. देवाला अडचण नाहीये. येस. जसं परमेश्वराने एकाद्वारे मोठा गौरव करून घेतला आणि त्या 450 लोकांसमोर आपला महिमा प्रगट केला, येस तोच परमेश्वर देव इथं आहे. येस आमेन. आपलं मन छोटं करू नको कोणत्याच बाबतीने. येस. ज्याही बाबतीत सैतान येऊन तुम्हाला आध्यात्मिकता म्हणतो अरे नाही इथं तू कमी आहे, Yes, इथे yes. तू लाचार आहे, Yes. कस काय होणार, देव करणार नाही. देवाला अडचण नाही, येस येस. देवाला फरक पडत नाही. Yes, उलट Father. प्रभू आपला गौरव प्रगट करणार. येस त्या आमेन. समय तुझं मुख फक्त देवाची स्तुती करतील, Hallelujah. तुझ्या आशीर्वादाची साक्ष देतील. Yes, तर होय Amen. माझी बाजू हलाकीची होती, Yes, माझी yes. बाजू नाजूक होती, Yes, माझी Father. बाजू कमकुवत होती, Yes, sir. माझी बाजू लाजेची होती, हो दे माझी
माझी बाजू लपवण्याची होती, Yes, yes, पण sir. माझ्या देवाने तरी देखील मला उंच केलं. Yes, amen. मी 10 अभिषेक पाहतोय. Yes, हे Jesus. वर्ड कोणाच्या तरी लाईफवर प्रॉफिटिक वे प्रभू पूर्ण करतोय. Yes, yes, हे sir. वर्ड्स कोणाच्या तरी लाईफवर प्रभू पूर्ण करतोय. Yes, Father. जी बाजू लाजेची आहे ना, Yes. ती साक्ष घडल्यानंतर तू अभिमानाने सांगशील. Yes, मी amen. डिक्लेरेशन देतो. Yes, ज्या Jesus. बाबतीत तू लाजवतेस, Yes, लाज yes. धरतो, Yes. तुला वाटतं कसं सांगावं हे, Yes. ते म्हणतो मला अडचण नाही. तुझ्या मनात काय, Yes. तुझ्या जीवनात चाललं काय, Yes. तू कशामध्ये जगतो, सेवकापर्यंत जरी नाही पोहोचलं, Yes. तुला अडचणी आहेत, काही समस्या पास्टरना सांगाव्यात, पण ते म्हणतो मला अडचण नाहीये कार्य करायसाठी. Yes, Father. सेवकाला सांगाव्यात तुला काही मर्यादा असतील, Yes, yes. पण देवापर्यंत पोहोचाव्यात अशा कोणत्या मर्यादा नाहीयेत. Yes, Jesus. देव तुझं मन जाणतो. Yes, देव amen. तुझं अंतःकरण जाणतो. Hallelujah. तुझ्या मनात काय आहे, कोणत्या Yes. अडचणीत तू सापडला, Yes, कोणत्या yes. परीक्षेपासून तुला वाचायचंय. Yes, मी Father. पाहतोय प्रे करतोय कोणीतरी, Yes, आणि ते म्हणते Jesus. मला या परीक्षेत पाडायचं नाहीये, पण मला Yes. सहाय्य कर. Yes, माझी amen. बाजू अशी मोकळी कर. Yes, Father. त्याच्यातून मी सुखरूपीने बाहेर पडलो पाहिजे, Yes, Jesus. आणि अडचणीत नाही पडलो पाहिजे. Yes, देवाला अडचण नाही सिस्टर, Yes, तर Jesus. देवाला अडचण नाही. मी पाहतोय Yes. हे वर्ड प्रॉफिटिक वेने तुझ्या लाईफवर पूर्ण होतील. Yes, आणि जे amen. आव्हान तुझ्या समोर आहे, Yes, तू yes. असा सुखरूपीने देव तुला बाहेर काढल, Yes, की तू sir. परीक्षेत पण पडणार नाही, Yes, Jesus. कुणाबद्दल तुझं वाईट पण घडणार नाही, Yes, आणि yes, ते sir. तुला ब्लेस करल, आणि तू देवाची महिमा पाहणार. Yes, amen, ओ amen. री अंधाराबा शाखा ताराबा. थँक्यू फादर, सखाई. तुझं प्रेझन्स इथं Oh, आहे. Abba, याला Shakai, संतती नाहीये, मी Baba, डिक्लेरेशन देतो. Shakai, Baba, Baba. देवाला अडचण नाही. Yes, Jesus. तुझी रिपोर्ट काय सांगतात, देवाला अडचण नाही. Yes, yes, तुझं वय Father. काय सांगतं, देवाला अडचण नाही. Yes, Jesus. रक्ताखाली मी घेतो सिस्टर ब्रदर तुला. Yes, yes, Father. रक्ताखाली शाप आणि पाप तुटतात. Yes, amen. म्हणतो रक्ताखाली शाप आणि पाप तुटले. Yes, Jesus. कोणता 4 पिढ्यांद्वारे नवस असेल, Yes, तर yes. तो नवस येशू मध्ये फिटला गेला रक्ताखाली. Yes, आता तू yes. कोणाचा भागीदार नाहीये. Yes. म्हणून जे काही कुस साहित्याची तू धरली, Yes, yes. येशूच्या नावाने त्या पती पत्नींवर तुझा आशीर्वाद मी स्वीकारतो, स्वीकारतो दे आणि म्हणतो बाप्पा. येशूच्या गौरवासाठी फलवंत हो. बलवंत व्हा Blessed हो. ब्लेस त्या पतीला 9 वर्षांतर प्रभूने दिलं, तोच Yes. परमेश्वर देव आता तुला स्पर्श करतोय. Yes, amen. तुझी कुस मोकळी होते. येस येस देव आपला गौरव प्रगट करत आहे. ये जीसस धन्यवाद देवा. मी पुन्हा संततीची साक्ष डिक्लेअर करतो आणि रिसीव्ह करतो पित्या. Yes, देवा. हा अनुग्रह थांबणार नाही. ही Yes, साक्ष yes, पुढे sir. जाईल, ही Yes, साक्ष yes. पुढे जाईल. Yes, देवा yes. तुझा गौरव होणार. Amen, आत्मरित्या amen. प्रभू ते बीज उत्पन्न होणार. Yes, हे Jesus. ब्लेस होतील आणि देवा तुझा महिमा येस होणार. फादर लॉर्ड जी घरासाठी कमकुवत पडतात, हो दे बाप्पा आशा सोडू नकोस. येस येस देव तुझं बळ नवीन करल. अमेन अमेन तुला अडचणी आहेत, येस पण देवाला अडचण नाही. येस उत्तमातलं उत्तम कसं द्यायचं येस हे फादर देवाला ठाऊक आहे. अमेन आणि अमेन तोच परमेश्वर देव तुझ्या जीवनात एक वेगळा अनुभव आणि परिचय तुला देईल. Yes, आणि तुला yes. कळेल का देव किती महान आहे, Yes, देवा. किती महान आहे परमेश्वर, Yes, Father. आणि किती प्रेम करतो परमेश्वर माझ्यावर. Yes, yes, एक sir. आशीर्वाद देव तुला दाखवून देईल. येस अमेन ज्याच्या घरामध्ये दारू आहे, येस दे बाप्पा जे गुरफटलेत त्याच्यामध्ये, येस येस फादर प्रभू देवा तुला अडखळ नाही. हो दे बाप्पा तू कुठेही कडोही हस्तक्षेप करू येस शकतो. फादर ते लॉर्ड झोपेत त्याला प्रगट हो. येस दे दैवी बाप्पा तुझी दूत त्याच्या लाईफ मध्ये मी स्वीकारतो. स्वीकारतो दे आणि बाप्पा. तिथून त्याचं मन तू बदल, त्याचा दे हात तू बाप्पा. टर्न करणार, Turn कर दे आणि बाप्पा. जो येशू पासून पळतो येस तो येशूच्या जवळ येईल, अमेन तो अमेन चर्चला येईल. येस तो स्वतः म्हणेल का माझं व्यसन देवाने घालवलं, Yes, amen. माझा नाकर्तेपणा देवाने घालवला, Yes, yes, मला sir. देवाने मोकळं केलं, Amen, देवाने amen. मला ब्लेस केलं. Hallelujah. आणि तू पण सांगशील की हे कार्य माझ्या परमेश्वराने केलं. येस फादर लॉर्ड ज्यांची लेकरं भटकलीत, येस दे बाप्पा ऐकत नाहीत तुमची, येस येस देवा आता मी काय करू. हो दे बाप्पा देव म्हणतो मला अडचण नाही. येस येस सर त्याची बुद्धीला मी हलवल, येस जीसस त्याच्या आत्म्यात मी प्रकाश टाकल. येस तू अमेन प्रकाश टाकते पण तो प्रकाश पडत नाही. येस तरी मन छोटं करू नको. Yes, yes. तुझ्या प्रार्थनेवर भरोसा कर. Amen, amen. त्याचा नाकर्तेपणा बघू नको. Yes. त्याच्या नकारात्मक शब्दाकडे लक्ष देऊ नको. Yes, yes. या समय त्या लेकरांच्या बुद्धीला म्हणतो प्रकाशमय हो. काशमय होऊ सर्व अंधाराचा ताबा, Yes, yes. सर्व मनातला कठीणपणा, Yes, yes, सर्व yes. मिसगायडेड स्पिरिट येशूच्या नावाने प्रत्येक तरुण लेकरातून मी बांधून नाश करतो. दे बाप्पा आणि त्या प्रत्येक तरुणामध्ये तुझा प्रकाश मी स्वीकारतो. स्वीकारतो लॉर्ड तू ब्लेस केलं म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो दे बाप्पा थँक्यू. त्यांचे मॅरेजचे मार्ग मोकळे येस केले. येस सर आपल्या वयाकडे बघू नको, येस येस प्रभूकडे बघ. येस आपल्या सुंदरतेकडे बघू नको, परमेश्वरकडे बघ. येस येस देव तुला उत्तमातलं उत्तम देईल. Yes, sir. या दिवसांमध्येच Yes, तुझ्यासाठी yes. चांगलं स्थळ मी स्वीकारतो. स्वीकारतो आणि त्यांच्यासाठी देवाने ते बाप्पा. फुलफिल केलं म्हणून धन्यवाद धन्यवाद देतो देतो. देवा. त्याची सॅलरी कमकुवत आहे, येस येस येशूच्या सर नावाने त्या सॅलरीमध्ये ग्रोथ मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा प्रभू नवीन प्रमोशन्स मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नवीन नावाने. चांगले ऑफर्स मी स्वीकारतो. स्वीकारतो त्याच्या देवा. बिझनेस मध्ये चांगला प्रभू उद्योग मी स्वीकारतो. स्वीकारतो लॉर्ड बरकत्ता मी स्वीकारतो. Amen, amen. जरी कॉम्पिटिशन आहे, Yes, पण yes. त्या कॉम्पिटिशन मध्ये पण देव तुला उंच करेल. अमेन अमेन देवाला अडचण नाही. Yes. देवाला अडचण नाही. तुझ्या मनातल्या अडचणी दूर कर. येस येस देव तुला इथून पण तुझ्या बिझनेस मध्ये उंच करल. Yes,
Yes, आणि तू amen. देवाची महिमा Yes, पाहशील. Jesus. ओ थँक्यू फादर. Thank कमन you, आपले हात उंच Jesus. करून धन्यवाद ईश्वर. या आराधनेद्वारे आपला विश्वास आपण जाहीर करू. जीसस. ओ धन्यवाद पिता. धन्यवाद ईश्वर. ज्या आजारी आहेत आपल्या आजारी भागावर हात ठेवा. येस. ओ शाखा ताराबा सखीती आराबा. प्रभू ज्यांच्या मनक्यांमध्ये गॅप्स आहेत येस हे बाप्पा. मी प्रे करतो येस फादर. राईट नाव तुझा पवित्र हात त्या हाडांवर मी स्वीकारतो. स्वीकार तू दे बाप्पा. इझी केले जसं हाडात जीवन उत्पन्न केलं येस हे बाप्पा. त्याच देवाच्या नावाने मी आज्ञा करतो. येस येस या फादर. सर्व हाडातला गॅप येस येस येशूच्या चापकाद्वारे भरून निघू दे. येस येस. आणि या समयापासून ते रिस्टोरेशन त्याच्या हाडांमध्ये मी स्वीकार स्वीकारतो. तू दे बाप्पा. इवन कोणाला प्रभू मूळव्याधाचा त्रास आहे येस दे बाप्पा. हे सर्व शाप मी ब्रेक करतो. ब्रेक करतो दे ब्रेक बाप्पा. करतोय कर्सेस. Yes. म्हणतो आता तुला अधिकार नाही येस. का तू यांच्या शरीरात राहावं. येस तुझा येस. प्रभाव मी मूळव्याधाच्या विकारामधून नाश करतो. नाश करतो आणि ते देवाचं बाप्पा. आरोग्य राईट नाव त्या व्यक्तींमध्ये मी स्वीकारतो. स्वीकार तू दे बाप्पा. कुणी थायरॉइड मध्ये अडकलंय येस तर येस. राईट नाव थायरॉइडचा प्रभाव ज्याही प्रकारे या शरीरामध्ये राहतोय Yes. येशूच्या नावाने तुम्ही बांधून नाश नाश करतो ते बाप्पा. तुझं हिलिंग मी डिक्लेअर करतो. स्वीकार तो या Lord. थंडीमध्ये ज्याही लोकांना त्रास होत Yes, हे आहेत बाप्पा. राईट नाव प्रभूच्या चापकांद्वारे निरोगी व्हा. निरोगी व्हा आणि येशूच्या देवाचा गौरव नावात. मी स्वीकारतो. स्वीकार तो लॉर्ड. जे ऑफिसद्वारे ट्रेस आहेत हो दे बाप्पा. तिथं पॉलिटिक्स आहे येस येस सॉर्ट. षडयंत्र आहे तुमच्या अगेन्स्ट. येस. मी हे सर्व त्यांचे प्लॅन प्रभूच्या नावाने कॅन्सल करतो. Cancel करतो, आणि देवाचा Lord. हस्तक्षेप तुझ्या ऑफिसच्या लोकांवर मी स्वीकारतो. स्वीकारतो दे आणि बाप्पा. गोष्टी बदलतील. Yes, sir. वातावरण चेंज होईल. Amen, तुझ्या amen. विरोधातलं सर्व कट कारस्थान येशूच्या नावाने बांधून नाश नाश करतो. करतो दे बाप्पा. आणि तुझ्या जीवनावर प्रभूचा फेवर मी डिक्लेअर करतो. स्वीकार तो दे बाप्पा. कमान देवाला गौरव देऊ. ये जीसस. म्हणून देवाचे विचार माझ्यासाठी चांगले आहेत. येस लॉर्ड. मला देवासाठी अडचण म्हणायचं नाही. Yes, yes. देवाला अडचण नाहीये. येस. देवाला अडचण नाहीये. सगळे म्हणा देवाला अडचण नाहीये. देवाला अडचण नाहीये. कमान बोलत राहा. देवाला देवाला अडचण नाहीये. देवाला हरकत नाहीये. देवाला प्रॉब्लेम नाहीये. देवाला मला हरकत प्रॉब्लेम नाही नाहीये. बनायचंय. Yes. माझी मानसिकता मला मध्ये येऊ द्यायची Yes, नाहीये. देवा. आजचं वचन मला ब्लेस करणार. Yes, मी amen. देवाची महिमा पाहणार. Hallelujah. जे मी अपेक्षा केलं त्याच्यापेक्षा मी मोठं पाहणार. Yes, आणि मी amen. देवाचा गौरव करणार. Yes, Jesus. हो धन्यवाद येशू.